वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये वादळी वारे वाहत गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे मोठं नुकसान झाले। या पावसामुळे 51,448 हेक्टरवरची पिकं बाधित झाली आहेत। त्यामुळे 24 जिल्ह्यांमधील शेतकरी संकटात सापडले। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे। तर निलेश करवरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, सातत्याने शेतकरी राजा हा संकटामध्ये सापडतोय। आता जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। रबीचा हंगाम होता, हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावला गेलाय। नक्कीच खरं तर आपण बघितलं तर 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत या कालावधीमध्ये जो पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, त्या पावसामध्ये जवळपास राज्यातील 51,598 हेक्टर जे पीक आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत। खरं तर हा आकडा मोठा आहे। एवढंच नव्हे तर जवळपास 23 जिल्ह्यांमधले हे पिकांना याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगर असेल, नाशिक असेल किंवा अहिल्यानगर असेल, या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फटका जो अवकाळी पावसाचा बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे या रब्बी हंगामातलं जे पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। प्रामुख्याने गहू असतील, ज्वारी असतील किंवा मका असेल, आणि इकडे जर बघितलं तर फळांमध्ये डाळिंब असेल, पेरू असेल, अशा फळांना याचा पण फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेष करून नाशिकमध्ये द्राक्षाची जी शेती आहे त्याला सगळ्यात जास्त फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे हातात सोंडाशी आलेलं हे जे पीक आहे ते आता शेतकऱ्याच्या हातातून निघालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हा जो आकडा आहे कृषी विभागाच्या एका अहवालामध्ये हे माहिती समोर आलेली आहे। त्यामुळं शेतकरी हा सातत्याने संकटात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ही जी आकडेवारी आहे या आकडेवारीवर सरकार गांभीर्याने विचार करतंय। शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी काही हालचाली होतात का यासाठी या ठिकाणी पावलंसुद्धा उचलली जात आहेत। त्यामुळे ही जी नुकसान झालेलं आहे गारपीटमुळे, त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कारण रब्बी हंगामाला जो पिकं आहेत किंवा फळं आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण तर या 8 दिवसांमध्ये जर बघितलं तर गारपीट असो किंवा विजेचा कडकडाट असो, याच्यामुळे जवळपास राज्यातील 51,000 हेक्टर जी पिकं आहेत ती उद्ध्वस्त झालेली। हा आकडा खरंच गंभीर्याने घेतला पाहिजे। त्यामुळे आता कृषी विभागाकडून काय हालचाली केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण अवकाळी पावसाचा तडाखा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचाच परिणाम म्हणून आता राज्यातील जे ऊस आहेत ते पण आता ऊस कारखाने जे आहेत ते आता बंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर बघितलं तर या अवकाळी पावसाचा परिणाम जो आहे तो शेतीमाल असेल, फळभाज्या असतील किंवा औद्योगिक क्षेत्र असतील याच्यावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता कृषी विभागाकडून हालचाली ज्या आहेत ते सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं होतं आणि आता या वर्षी सुद्धा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता यासाठी सरकार काय नेमकी पावलं उचलतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे। मराठवाड्यामध्ये लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। या जिल्ह्यामध्ये येत्या 25 मार्चपर्यंत वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। सोसाट्याचा वारा सुटेल आणि पाऊस होईल, त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं पुन्हा एकदा मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस बरसतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपातला पावसाचा जोर पाहायला मिळतोय। सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे। जोरदार वाऱ्यामुळे काढणीला आलेलं पीक भुईसपाट झालंय। विशेषतः गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आंबा, द्राक्ष आणि केळीच्या फळबागांना सुद्धा याचा मोठा फटका बसलेला आहे।